विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्याबाबत चर्चा केली होती। मात्र तारीख स्पष्ट केली नसून दरम्यान पुढील हप्त्याची तारीख समोर आली आहे, ज्या अंतर्गत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातील। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आजपासून लाडकी बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळतील। पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार असून त्यानंतर उर्वरित महिलांना ही रक्कम दिली जाणार आहे। या योजनेसाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती, जी राज्यभर गाजली। या योजनेसाठी सुमारे 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले होते। महिलांना जुलैपासून दरमहा 1500 रुपये दिलेही गेले। लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला असून महायुतीने 230 जागा जिंकल्या। त्यात भाजपला प्रथमच 132 जागा मिळाल्या असून निवडणुकीच्या काळात महायुतीने मुली भगिनींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली असली तरी सध्या मुलींना केवळ 1500 रुपयेच मिळणार आहेत। आगामी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केली जाऊ शकते, त्यानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळेल।